आला, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। दादा, शिवसेनेकडून उमेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने काम आहे, काय सांगाल त्या संदर्भात? असं आहे की एकीकडे धनशक्ती आणि अहंकार आहे आणि उमेशच्या मागे जनशक्ती आणि प्रेम आहे। यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उमेश पाटील विजयी होतील याची 100% खात्री आहे आणि आमचा संपूर्ण पॅनलच निवडून येईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। कारण कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, ती कार्याची पावती फार मोठी आहे आणि त्याचं कार्य हे आम्हाला राज्यात पोचवत। हिंदू विरोधात सक्षम बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यावर धर्म आनंदगी साहेब, महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मान्य खासदार श्रीकांत शिंदे आणि आमचे ज्येष्ठ म्हणजे बंधू हे सर्वांनी नेतृत्व काम करत असताना आम्ही विकासाची कामं केलेली आहेत। आपल्या सर्वांच्या प्रयत्न आपण 2008ला 2012 2017 आपण त्या निवडणूक लढवली होती आणि जनतेने काम केलं ते विकासाच्या कामावर दिलेलं आहे। आणि माझं म्हणणं आहे की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले त्याचे प्रामाणिक करायला पाहिजे, आपलं काम केलं भावना ठेवूनच आपण त्या ठिकाणी आमच्या कालवा प्रभाग समितीमध्ये आम्हाला 4 उमेदवार दिलेले आहेत। एकच की लक्ष आहे की आपण पक्षाचं काम करत असताना एक धैर्याने काम केलं पाहिजे आणि संपूर्ण पॅनलकरता काम केले भावना ठेवूनच आपण काम करणार आहोत। मला विश्वास आहे त्या कालवा प्रभागात 16 नगरसेवक आहेत। आज शिवसेनेमध्ये काही मंडळी आले असतील, ज्या पद्धतीने साहेब काम करतायत, म्हणजे लाडली बहीण असेल, 8 तास काम करतात, खासदार साहेब अनेक विकासाची कामं आणि अनेक निधी साहेबांनी आम्हाला दिलेले आहे आणि जनतेने विश्वास टाकलेला आहे। आज जी जनता आमच्याकडून आलेली आहे भागामध्ये काम करताना प्रेमापोटी आलेली आहे, पण आम्ही असं खिसवून आणलेलं नाही आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेने प्रेम या भागात आमच्या निवडू शकतो,